तर नमस्कार मंडळी. आपली आवडती मालिका म्हणजेच लक्ष्मी निवास या मालिकेत आता आपल्याला खूप असा दमदार मजेशीर असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर मात्र आता सगळ्यांना प्रश्न पडलाच असेल की नक्की काय पाहायला मिळणार आहे. तर मात्र आता या मालिकेत आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता जानूचं लग्न ठरलं आहे आणि मात्र आज आता सगळ्या कार्यक्रमाप्रमाणे आता तिचा मेहंदीचा कार्यक्रम असतो. पण मात्र आता इथे जानूची अट असते की जोपर्यंत भावनाताई तिच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत नाही, ती जोपर्यंत येत नाही आणि ती तिला जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत काही ही जान्हवी तिच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार नव्हती किंवा ती तिच्या हातनं मेहंदी काढून घेणार होती, असं आता तिने विश्वाला सांगितलेलं असतं. पण मात्र आता विश्वाला टेन्शन आलेलं असतं की आता भावनाताई तरी इकडे येणार नाही. पण मात्र आता इथे जान्हवीने सुद्धा ही अट मांडली. तर नेमकं करायचं काय? पण मात्र आता ही जान्हवी कोणाला न सांगता आता ती भावनाला भेटायला गेलेली असते आणि मात्र आता ती तिच्याकडनं मेहंदी काढून घेत असते. पण मात्र आता इकडे घरात सगळ्यांना प्रश्न पडतो, सगळे घाबरलेले असतात की जानू नक्की गेली कुठे, नक्की जानूला काय झालंय, असा आता सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो. त्यामुळे सगळे तर इकडे घाबरलेले आणि मात्र आता ही जानू भावनाकडनं मेहंदी काढून घेते. तर मात्र आता इकडे घरचे कसं आहे, नक्की काय होणार आहे आणि मात्र आता जानू घरी आल्यानंतर सगळ्यांना काय वाटेल, जानू काय सांगणार आहे, हे सगळं आता आपल्याला या व्हिडिओत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत अगदी नक्की पहा. तर मग आता सुरुवात करूया. तर मग आता इकडे सगळी धावपळ सुरू असते, मेहंदीचा कार्यक्रम असतो. पण मात्र आता हे लग्न घर आहे, पण मात्र अजून काही लग्नघर वाटत नसतं. त्यामुळे मात्र आता इकडे आरवसुद्धा आलेला असतो आणि आरव आता वरचं बोलतो की दादा दादा आपण गाणी लावूया आणि मस्त नाचूया, असं आता त्याने सगळ्यांना सांगितलेलं असतं. आणि मात्र आता वरण इथे लगेच आता वेंकीला सांगत असतो की चल आपण DJ लावूया, गाणं लावूया. आणि मात्र आता सगळ्यांनी गाणे लावलेले असतात आणि मात्र आता सगळे मजा करत असतात, सगळे आता नाचत तिथे असतात. त्यानंतर मात्र आता लक्ष्मी सगळ्यांना खुश पाहत असते, सगळे आता आनंदी असतात आणि मात्र आता ती तिथे विचार करत असते एकटीच की आत्ता खरं जानूचं लग्न आहे असं वाटते. इतक्या वर्षानंतर हे घर इतकं सुखी, इतकं आनंदी आहे असं आता तिला तिथे वाटत असतं. कारण पूर्ण घरातली माणसंही खुश असतात, आनंदी असतात आणि त्यांचं घर एकदम भरल्यासारखं वाटत होतं. पण मात्र आता तिथे एकीची कमी आहे आणि तीच म्हणजे भावनाची. आता तिथे भावनाची कमी ही आता तिथे तिला जाणवत असतं. पण मात्र आता काही करू शकत नाही, कारण भावनाच्या मनात तिच्याविषयी खूप राग आहे. त्यामुळे मात्र आता ही काहीच तिथे बोलत नसते. त्यानंतर मात्र आता इकडे विश्वा जानूकडे आलेला होता. आली मात्र तर जानू त्याला विचारत होती की विश्वा सांग मी कशी दिसते. त्यामुळे आता विश्वा तिच्याकडेच पाहत राहिलेलं असतं, कारण आता जानू त्याला इतक्या वर्षांनी भेटणार होती. जानूला त्याचं प्रेम इतक्या वर्षांनी कळलेलं होतं आणि इतक्या वर्षानंतर आता त्यांचं लग्न होणार होतं. त्यामुळे मात्र आता ते दोघेसुद्धा खुश असतात. आणि मात्र आता विश्व आता जानूला टोमणे द्यायला सुरुवात करतो, म्हणजे त्याची एक मज्जा घेताना आपल्याला दिसणार आहे. पण मात्र आता येते विश्वा जानूला बोलतोय की जर मी तुझा नवरा असला, जरी तू माझी बायको असली, तरी आपल्यातली जी मैत्री आहे ती कधी कमी होणार नाही, असं आता तो तिला तिथे बोलत असतो. त्यानंतर मग आता इथे गाडेपाटलांच्या घरी आता ही रमा तिच्या रूममध्ये खेळत असते. पण मात्र आता सिद्धू तिथे जात असतो आणि मात्र आता सिद्धू तिथून जाताना सिद्धूला आता ही रमा खेळते असं दिसतं आणि मात्र आता तो तिच्यात गुंतलेला असतो आणि मात्र आता त्याला रमाशी म्हणजे खेळण्यासाठी यायचं होतं. तर मात्र तो आता रमाला तिथे पाहत असतो आणि रमाला बोलतो की मला तुझ्यासोबत खेळायलाच नाही भेटलं गं, तुझं लहानपण करायला येईन म्हणजे तुझ्यासोबत काही वेळ घालवायलाच भेटलं नाही. तू जेव्हा लहान होती तेव्हा माझा अगदी बोट पकडायचीस, पण मात्र आता तू मला ओळखतसुद्धा नाही आहे, तुझ्या बाबाला तू ओळखत नाही, असं आता तिथे सिद्धू बोलत असतो. आणि मात्र आता सिद्धूला राहवत नाही, त्याला असं तो तिथे बोलत असतो की मला खूप वाईट वाटते, कारण तुझा बाबा आहे हे तुलासुद्धा कळत नाही आणि लहानपणी तू जसं माझं बोट पकडायची अगदी घट्ट, तसं काय आता तर तू माझ्याशी बोलतसुद्धा नाही, तुला मी अनोळखी वाटतोय, असं आता सिद्धू त्याच्याशी मनाला बोलत असतो. आणि मात्र आता तो रमाकडे आलेला असतो आणि मात्र आता त्याला रमाशी मैत्री करायची होती. त्यानंतर मग आता सिद्धू तुला बोलत असतो की तुला मी दिलेला टेडी आवडला का, तर मात्र ती हो बोलते. आणि मात्र आता सिद्धूने तिच्यासाठी कॅडबरी आणलेली होती, तो सुद्धा आता ते तिला दाखवतो. पण मात्र आता रमा इथे बोलते की नाही नको, मला आई बोलली की अनोळखी माणसाने कोणी काही दिलं तर मात्र घ्यायचं नाही. तर मात्र आता सिद्धू इथे असं बोलतो की मी अनोळखी नाही आहे, मी तुझा बाबा आहे. तरी पण ती बोलते की नाही, चॉकलेट वगैरे खाल्ली तर आई ओरडते, आईने खायला नाही सांगितलं, असं सुद्धा आता इथे रमा बोललेली असते. तर मात्र आता सिद्धू तिला आता असं सांगतो की नाही
आई ओरडणार नाही. मी तुझा बाबा आहे आणि बाबाने काही केलेलं चालतं, बाबाने सगळं दिलेलं चालतं, त्यामुळे तू घेऊ शकते. आईशी मी बोलतो आणि बाबा पुढे काहीच नियम वगैरे चालत नाही, असं सुद्धा आता इथे सिद्धू तिला बोलत असतो. आणि मात्र आता सिद्धूने तिला कॅडबरी दिलेली असते आणि ती कॅडबरी आता रमाने घेतलेली असते. रमा त्याला थँक्यू वगैरे बोलते. आणि मग मात्र आता सिद्धू तिला बोलतो की आपण फ्रेंड्स व्हायचं का, तू माझी फ्रेंड होशील का, तुझी मोठी आनंदीताई आहे ना, ती पण माझी खूप बेस्ट फ्रेंड आहे, असं आता त्याने तिला सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र आनंदीने त्याच्याशी मैत्री केलेली असते. तर मात्र आता इथे सिद्धू विचार करत असतो की आनंदी, असंच तुझं म्हणजे तुझ्या तुझ्या मनात मी जागा निर्माण करून घेणार आणि मात्र तुला असं वाटून देणार की तुझा बाबा हा जगातला सगळ्यात बेस्ट बाबा आहे, असं आता त्याला तिथे घडायचं असतं आणि त्याच्या मुलीचं मन त्याला जिंकायचं असतं. त्यामुळे मात्र आता त्याला तिचं मन जिंकण्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतील त्या करण्यासाठी आता इथे सिद्धू तयार झालेला होता. त्यानंतर मग आता त्यांचं टॉप सिक्रेटसुद्धा झालेलं असतं. काय तर मात्र आता रमा इथे त्याला बोलते की तू माझा फ्रेंड झाला, तू माझा बेस्ट फ्रेंड होशील, पण मात्र तू मला रोज चॉकलेट देणार का, असं सुद्धा आता रमाने त्याला तिथे विचारलेलं होतं. तर मात्र तो बोलतो की हो, मी तुला रोज चॉकलेट देईन, पण मात्र आपलं हे सिक्रेट राहील, नाहीतर आईला कळलं तर आई दोघांना ओरडेल. त्यामुळे मात्र आपलं हे दोघांचं सिक्रेट राहील आणि मात्र आता त्यांची जास्त छान अशी तिथे गट्टी जमलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर मग आता सगळेच खुश असतात. त्यानंतर मग आता इकडे दळवींच्या घरी आता सगळेची गडबड चालू झालेली असते. मेहंदीचा कार्यक्रम लवकरच सुरुवात होणार असतो, त्यामुळे मात्र आता सगळेजण गडबडीत असतात. त्यानंतर मात्र आता तिथे आनंदी आलेली होती आणि आनंदी मात्र आता तिचा ॲडव्हान्स घेण्यासाठी तिथे आलेली होती. पण मात्र आता या संतोषने तिला काही ओळखलेलं नसतं, त्यामुळे तो तिला विचारतो की कोण आहेस तू, एक्सक्यूज मी, कोण आहात तुम्ही, असं तो तिला तिथे विचारत असतो. आणि मात्र तो एकदा तिच्याकडे असं एकटकच पाहत असतो. आता त्याने आनंदीने तिचं नावसुद्धा सांगितलेलं असतं, पण मात्र आता आनंदीला प्रश्न पडतो की हा माझ्याकडे असं का पाहतोय, ह्याने मला काय ओळखले का काय, असं आता तिला तिथे वाटत असतं. पण मात्र आता हे संतोष कसं आहे आपल्याला माहिती, त्यामुळे त्याने काही तिला ओळखलेलं नसतं. आता इथे आनंदी ॲडव्हान्स घेण्यासाठी आले, पण मात्र आता हा संतोष तिला कॅश देत असतो, म्हणजे कॅश पेमेंट करणार असतो. पण मात्र आनंदी तिथे बोलते की नाही नाही, कॅश आम्हाला चालत नाही, आम्हाला ऑनलाईनच पेमेंट लागतं. पण मात्र आता संतोष तिच्याशी भांडत असतो, संतोषला द्यायची असते कॅश आणि मात्र आनंदीला हवी असते ऑनलाईन. त्यामुळे मात्र आता त्यांच्या दोघांचे तिथे वाद चालू झालेले असतात. पण मात्र आता तिथे लक्ष्मी आलेली असते, त्यामुळे मात्र आता आनंदी खुश होते आणि आनंदी आता लक्ष्मीला सांगते की हे मला कॅश देतात ते, पण मला ऑनलाईन पेमेंट हवं आहे, कंपनीचं म्हणजे कंपनीची ती अटच आहे, ते नियमच आहेत, ते मला फॉलोच करावे लागतील. पण मात्र आता इथे लगेच आता लक्ष्मी येतं ह्या संतोषला बोललेली असते की तिला चेक दे म्हणून, पण मात्र हा अजूनसुद्धा या संतोषने ऐकलेलं नसतं आणि मात्र आनंदीला त्याने कॅशच दिलेली असते. आणि मात्र लक्ष्मीने त्याला सांगितलेलं होतं की तिचे जे काही पूर्ण पैसे असतील ते पूर्ण पैसे दे, पण मात्र आता ह्या संतोषने तिला तिथे ॲडव्हान्सच दिलेला होता. त्यामुळे मात्र आता आनंदी बोलते की आजीने सांगितलं तरीसुद्धा ह्याने मला म्हणजे असे कॅश पेमेंटच दिली, ऑनलाईन केले नाही, ह्याच्यापासून मला जरा सावधच राहावं लागेल, असं आता ती तिथे बोलत असते. त्यानंतर मात्र आता इकडे सगळ्यांची म्हणजे मज्जा मस्ती चालू झालेली असते, सगळे गप्पा मारत असतात. पण मात्र काही अजून जानू आलेली नव्हती, त्यामुळे मात्र आता इथे सगळे विश्व असतो, त्यामुळे मात्र आता सगळेजण विश्वाची किल्ली उडवत असतात, विश्वाला तिथे चिडवत असतात. पण मात्र अजून काही जानू आलेलीच नव्हती. त्यानंतर मात्र आता इकडे विश्वाला सगळे चिडवत असतात, त्यामुळे मात्र आता विश्वासुद्धा चिडलेला होता, विश्वासुद्धा चिडत असतो, फुगत असतो. पण मात्र आता सगळेच खुश असतात, त्यांच्यासाठी आनंदाचा क्षण असतो, सगळेच जण खुश होते. त्यानंतर मात्र आता इकडे लक्ष्मी सगळ्यांना विचारत असते की जानू अजून नाही आली, जानूला तयार होण्यासाठी किती वेळ लागणार आहे. पण मात्र आता वीणा तिथं बोलते की अहो आई, तिला हो दे ना रेडी, तिचाच दिवस आहे, तिचेच दिवस आहे, त्यामुळे करू दे तिला काय करायचं ते. आणि मात्र आता इथे विश्वाला काय राहत नसतं जानूशिवाय. आणि मग मात्र आता त्याने आरवला सांगितलेलं असतं की माझं एक काम कर, मग मी तुझं काम करेन. आणि मग मात्र आता इथे लगेच त्याने आरवला सांगितलेलं असतं की जानूच्या खोलीत जा आणि जानू तयार झाली का बघ, असं आता त्याने त्याला सांगितलेलं असतं. आणि मात्र आता हे त्यांच्यातलं टॉप सिक्रेट झालेलं असतं. तर मात्र आता इथे आरव बोलतं की एवढंच ना, आत्ता जातो आणि बघून येतो. आणि मात्र आता आरव तिच्या रूममध्ये निघालेला असतो. त्यानंतर मात्र आता इथे पुन्हा आता सगळेजण सुरू झालेले असतात आणि या विश्वाने नक्की आरवला काय सांगितलं हे लक्ष्मी त्याला विचारत होती.
तर मात्र आता विश्वा तिथे बोलते की मी कसं काय सांगू, हे तर आमच्यातलं टॉप सिक्रेट आहे, असं आता त्याने तिथे बोललेलं असतं. आणि मात्र आता सगळेजण तिथे आनंदात असतात, त्यामुळे आता सगळेजण नाचत असतात, सॉन्ग वगैरे लावलेलं होतं. पण मात्र आता लगेच इथे आरव जानूच्या खोलीत जाऊन आलेला होता, त्यामुळे मात्र आता तो विश्वाकडे येतो आणि विश्वाला बोलतं की जानू तिच्या खोलीत नाही आहे. पण मात्र विश्वाला ऐकूच येत नाही, कारण मोठ्याने साऊंड चालू होता, गाण्यांचा आवाज होता. त्यामुळे मात्र आता तो साऊंड बंद करतो आणि मग आरव बोलतो की जानू तिच्या खोलीमध्ये नाहीच आहे, आणि मोठ्याने ओरडून सांगतो. आणि मात्र आता सगळ्यांनी तिथे ऐकलेलं असतं. आणि मात्र आता इथे सगळ्यांना मोठाच धक्का बसलेला असतो, कारण जानू तिच्या खोलीत नाही आहे. मग जानू गेली कुठे? आणि मात्र आता आरवने सगळं घर पाहिलेलं असतं, आरवने तिला सगळीकडे शोधलेलं असतं, पण तरीसुद्धा जानू त्याला कुठेच दिसलेलं नाही, असं सुद्धा आता त्यानेच तिथे सगळ्यांना सांगितलेलं असतं. त्यानंतर मात्र आता सगळेजण उठतात आणि मात्र आता सगळे जण घाबरतात, आणि मात्र आता सगळ्यांनी जानूला शोधण्यासाठी सुरुवात केलेली होती. पण मात्र आता सगळेजण जानूला शोधत असतात, सगळे आता गडबडीत असतात, सगळे जानूच्या काळजीत असतात. आता इकडे संतोषने सुद्धा जानूच्या फोनवर कॉल केलेला होता, पण तरीसुद्धा आता जानूचा कॉल तिथे लागत नव्हता. तर सगळेच गडबडलेले असतात, आणि लक्ष्मीसुद्धा आता गडबडलेली असते, तीसुद्धा खूप अशी घाबरलेली असते. पण नक्की आता काय करावं काय नाही हे कोणालाच कळत नसतं. आता विश्वालासुद्धा इथे टेन्शन आलेलं असतं, तोसुद्धा घाबरलेला असतो. आणि मात्र आता तोसुद्धा जानूला कॉल करत होता, पण मात्र तिचासुद्धा कॉल आता त्याला लागत नव्हता, आणि जानू कॉल उचलतच नव्हते. त्यानंतर आता इकडे भावना विचार करत असते की जानूच्या आयुष्यातला इतका मोठा दिवस आहे, तिने इतकी संकटं पार केली, आणि मात्र आज तिच्यावर म्हणजे आज तिची चांगली वेळ आहे, आज तिच्या आयुष्यातला खूप छान दिवस आहे, आणि तिचा म्हणजे मनाप्रमाणे दिवस आहे, असं आता इथे भावना तिचाच विचार करत उभी राहिलेली असते. त्यानंतर मग लगेच आता मागणं जानू आलेली असते. आणि मग मात्र आता जानू भावनाताईला बोलते की भावनाताई, काय गं, काय विचार करत असते? माझाच विचार करत होतीस ना? आणि मग भावना बोलते की हो गं, तुझाच विचार करत होते. आणि काय गं, तू अशी कशी? असं म्हणजे ती भावना तिला विचारत होती. आणि मात्र आता इकडे लगेच जानू तिला विचारत होती, काय, कशी आहे, बरी आहेस ना, जिक्स कसा आहे, असं तसं विचारत होती. आणि मात्र आता त्या दोघींनी एकमेकांच्या मिठीत आता त्या आलेल्या असतात. त्यानंतर मात्र आता जानूच्या आयुष्यातला इतका छान दिवस आहे, इतका मोठा दिवस आहे, त्यामुळे मात्र आता जानूचं कौतुक होणार असतं. आणि मात्र मग आता जानूने तिला तिथे कशासाठी बोलवले, काय बोलवले, हे आता तरी भावनाला माहितीच नसतं. पण मात्र आता ह्या जानूने भावनाला मेसेज केला होता की तू जर मला भेटायला आली नाहीस तर मात्र मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही. त्यामुळे मात्र आता इथे भावनाला यायला लागलेलं असतं, आणि मात्र आता भावना तिला तेच बोलत असते की हो, म्हणून ताईला घाबरतोयस का? आणि मात्र म्हणून मला असा मेसेज टाकला की मला भेटायला ये, नाही तर मी तुझ्याशी बोलणारच नाही. पण आता मात्र आता इथे भावना बोलते की मी जर आलेच नसते तर मात्र काय झालं असतं? तर मात्र आता जानू तिथे बोलते की तू जर आली नसती तर मात्र मी खरीच चिडले असते, रागावले असते, आणि तुझ्याशी कधीच बोलले नसते, कारण माझ्या आयुष्यातला इतका मोठा दिवस आहे, आणि माझी मोठी ताई म्हणजे तू माझ्याबरोबर नाही आहे, ह्याचं मला गिल्ट वाटत होतं, मला थोडंसं दुःख वाटते, असं आता तिथे जानू तिथे बोलत होती. तर मात्र मग आता इकडे जानू भावनाला बोलते की ताई, झाले ना आता 7 वर्ष, आता आईला माफ कर ना, असं आता ती तिथे बोलत असते. पण मात्र आता भावना तिथे बोलते की 7 वर्ष झाले हे मला मान्य आहे, पण मात्र मला त्या बाईचं तोंडसुद्धा पाहायचं नाही, आणि मी माफ नाही करू शकत तिला. आपण दोघी भेटतोय ना, 7 वर्ष झाले, आपण बोलतोय, भेटतोय, पण आपल्यात काय झालं का? तर नाही ना. पण मला त्या घरात यायचं नाही, आणि मला कोणालाच माफ करायचं नाही, असं आता तिथे जानूला ती सांगत असते. आणि मात्र आता जानू तिथे कशासाठी आली होती? तर मात्र आता तिचा मेहंदीचा कार्यक्रम होता, आणि तिने अट मांडलेली होती की तू जोपर्यंत माझ्या हातावर मेहंदी काढत नाही तोपर्यंत मी मेहंदीला सुरुवात करणार नाही. आणि म्हणून आता या जानूने येतानाच कोण घेऊन आलेली असते, आणि मात्र आता तिथे भावनाला तिने मेहंदी काढायला सांगितलेली होती. आणि मात्र आता भावना तिच्या हातावर छान, मोठ्या बहिणीच्या कर्तव्याने आता तिच्या हातावर छान अशी मेहंदी काढत होती. त्यानंतर मात्र आता जानू तिला सगळं विचारत असते की जिक्स कसा आहे, काय करतोय, नक्की काय चाललंय त्याचं, असं तसं विचारत असते. आणि मात्र आता भावना तिला सांगत असते की ते छान आहेत, त्यांना करमते, पण मात्र त्यांची जी काही सवय आहे ती काही अजून सुटलेली नाही आहे, ते बेडवर बसतसुद्धा नाही, जमिनीवरच बसतात, असं आता म्हणजे भावना जे सगळं जे काय असेल ते मात्र आता तिथे जानूला सांगत होती. आता या सगळ्या गोष्टीचं जानूलासुद्धा वाईट वाटलेलं असतं. पण मात्र आता इकडे सगळे घरी जानू नक्की कुठे गेली याचा विचार करत असतात. पण मात्र आता जानू तिथे नव्हतेच, आणि मात्र आता ही जानू नक्की कुठे गेली असेल हे आता फक्त विश्वालाच माहिती असतं. पण मात्र आता इकडे विश्वा तिथे सगळ्यांना बोलतो की कोणी घाबरू नका, मला माहिती आहे ती कुठे गेली, मी तिला आणतो म्हणून.
तर मग आता तो डायरेक्ट असंच इतक्या वेळानंतर आता इथं विश्वाने असं बोललेलं असतं. त्यामुळे लक्ष्मी चटकन उठते आणि त्याला पटकन बोलते की चल विश्वा, मी सुद्धा येते आणि मी सुद्धा जानूला घ्यायला येते. तर मात्र आता विश्वा तिथे बोलतो की नाही नाही आत्या, तू नको, मीच जातो आणि मी घेऊन येतो. असं आता तो तिला बोलत असतो. पण मात्र आता लक्ष्मी काय ऐकत नसते. पण मात्र आता विश्वा तिला सांगत असतो की नाही आत्या, मी जातो आणि मी घेऊन येतो. कारण मात्र ही जानू नक्कीच भावनाताईला भेटायला गेली असेल असं आता इथे विश्वाला 100% वाटत होतं. त्यामुळे मात्र आता जर लक्ष्मी तिथे आली तर मात्र भावनाला राग येईल. म्हणून मात्र आता विश्वाने तिला येण्यास नाकारलेलं होतं आणि मात्र आता विश्वा ती लगेच तिथनं जान्हवीला घ्यायला निघालेला होता. त्यानंतर मात्र आता इकडे दोघींच्या गप्पा चांगल्याच रंगलेल्या होत्या. कारण मात्र आता इथे जे काही जानूची अट होती, जानूला जे हवं होतं ते आता मिळालेलं असतं आणि जो काही तिचा हट्ट आहे तो आता इथे भावनाने पूर्ण केलेला होता. त्यामुळे मात्र आता त्या दोघी तिथे इमोशनलसुद्धा झालेल्या होत्या आणि मात्र आता जे काही मेहंदीचा कार्यक्रम असतो तो आता तिथे जानूच्या मनासारखा झालेला होता. पण मात्र जानू तिथे बोलत असते की ताई, तू माझ्या लग्नाला ये ना गं, असं ती बोलत असते. पण मात्र आता इथे भावना इथे जानूला बोलत असते की तू इथे मला भेटायला आली आहे, घरी कोणाला सांगितले का? तर मात्र आता जानू बोललेली असते की नाही, मी कोणालाच सांगितलं नाही आणि मी ही खूप मोठी गडबडी केली, असं आता ती सांगत असते. आणि तेवढ्यातच मात्र आता तिथे गाडी आलेली असते आणि गाडीतून मात्र आता तिथे विश्वा उतरलेला होता. तर मात्र आता इकडे विश्वा लगेच आता त्या दोघींकडे आलेला असतो आणि मात्र तो येतो आणि गप्पच राहतो. त्याला थोडा धीर आला होता कारण त्याला माहिती होतं की जानू गेली असेल तर भावनाकडे गेली असेल आणि मात्र आता त्याने भावनाताई आणि आता जानूला एकत्र पाहिलेलं होतं. त्यामुळे त्याच्या दिवस आता जीव आलेला असतो. त्यानंतर मात्र इथे भावनाताई त्याला बोलते की विश्वा, पाहिलं ना तुझी होणारी बायको कशी कोणाला न सांगता आली आणि घरी सगळे ठीक आहेत ना, म्हणजे कोणी असं जास्त टेन्शनमध्ये नाही ना, नाहीतर फोन करून सांग जानू मिळाली म्हणून, असं आता भावना तिथे त्याला बोलत असते. आणि मात्र आता भावना त्याला बोलते की बघ, ही अशी तुझी बायको कोणाला न सांगता कुठून काहीही करते, त्यामुळे ह्याच्याकडे जरा लक्ष ठेव आणि हिला तुला झेलावं लागेल, असं सुद्धा आता भावना तिथे विश्वाला सांगत होती. आणि मग मात्र आता या भावनाने जानूकडे प्रॉमिस मागितलेलं असतं की पुन्हा जर परत आता घरातून बाहेर निघाली, म्हणजे मला जरी भेटायला आली तरी कोणाला नाही सांगितलं तरी मात्र विश्वाला तरी सांग, असं प्रॉमिस आता भावनाने जानूकडून मागितलं होतं. आणि मात्र आता जानूने सुद्धा आता तिला प्रॉमिस दिलेलं असतं. पण मात्र आता इथे जो काही नाटकं असतात ते मात्र आता तिथे ही जानू तिथे करत होती. कारण तिचे हट्ट काही संपत नाही आणि मात्र आता ही हट्टी आणि मात्र आता ती हट्टीच करत असते. आणि मग मात्र आता भावना तिथे विश्वाला बोलते की बघ, ही अशी तुझी बायको, तुला झेलावं लागणार आहे हिला. तर मात्र आता त्यांची तिथे थोडीशी मस्ती आणि हसायचं चालू झालेलं असतं आणि मात्र आता तिघेही खुश असतात आणि मात्र आता ते एकमेकांसोबत हसत असतात. त्यानंतर मात्र आता इथे विश्व आता भावनाला बोलतं की भावनाताई, माझी एक अट आहे, मला एक म्हणजे तुझ्याकडनं एक गोष्ट हवी. तर मात्र भावना बोलते की बोल, सांग ना. तर मात्र आता इथे विश्व बोलतो की मला माहिती आहे तू आमच्या लग्नाला येणार नाही, पण मात्र जेव्हा आमचा गृहप्रवेश असेल माझ्या घरी तेव्हा तर तू येशील ना, तिथे तर तू येऊ शकते ना. तर मात्र आता असं आता विश्वाने भावनाला तिथे विचारलेलं होतं. तर भावना आता थोडा वेळ शांत बसते आणि मग मात्र हसून बोलते की हो, येईन मी तुमच्या गृहप्रवेशाच्या वेळी, मी येईन आणि मात्र मी तुझ्या घरी येईन, असं आता सांगितलेलं असतं. आणि भावना आता इथे बोलते की तुझ्या घरी आली ना तेव्हा मी जानूची बहीण नाही तर तुझी बहीण म्हणून येईन आणि मात्र घरी आल्यावर गृहप्रवेशाच्या वेळी दरवाजासुद्धा अडवेल आणि दरवाजा अडवल्यानंतर जानूला तुझ्या नावाचा उखाणासुद्धा घ्यायला लावेल, असं सुद्धा आता इथे जानू विश्वाला सांगत असते. आणि मात्र आता इथे भावना आता रेडी झालेली होती. आता ती गृहप्रवेशाच्या म्हणजे कार्यक्रमाला आता भावना तिकडे येणार होती विश्वाच्या घरी. त्यामुळे मात्र आता दोघेसुद्धा खुश झालेले असतात. कारण मात्र आता इथे जानूला वाटत असतं की तिचं लग्न आहे, तिच्या आयुष्यातला एवढा मोठा क्षण आहे आणि मात्र तिची ताई तिच्यासोबत नसणार. पण मात्र लग्नाच्या वेळी नसणार. पण मात्र आता इथे गृहप्रवेशाच्या वेळी आता ही भावना विश्वाच्या घरी येण्यासाठी आता तयार झालेली होती. त्यामुळे मात्र आता विश्व आणि जानू खूपच खुश असतात. आणि मात्र आता त्या दोघांनी जोडीने आता या भावनाचा आशीर्वाद घेतलेला असतो, तिच्या पाया पडलेले असतात. कारण मात्र आता त्यांचं लग्नाचे जे काही विधी असतील तेव्हा तर मात्र मोठी बहीण म्हणून आता भावना तिथे उपस्थित नसणार. त्यामुळे मात्र आता या दोघांनी तिथेच आता आशीर्वाद घेतलेले असतात. आणि मात्र आता जानूने सुद्धा आता खूप अशी ती इमोशनल झाली होती. पण मात्र आता भावना तिला थांबवते आणि भावना तिचे डोळे पुसते. आणि मात्र आता भावनाने या दोघांना सुखाने संसार करा आणि एकमेकांचं जर चुकलं तर माफ करत जावा, असं आता तिने आशीर्वाद दिलेला असतो. आणि मात्र आता हे दोघे घरी येण्यासाठी निघालेले होते.
त्यानंतर मग आता इकडे आरवला खूप असं बोर झालेलं होतं, त्यामुळे मात्र आता त्याला तिथे फोन हवा होता. आणि मात्र आता जानू कुठेच नाही आहे, सगळे टेन्शनमध्ये होते. आणि मात्र आता तो लक्ष्मीकडे येतो आणि मात्र आता या आरवने लक्ष्मीकडे फोन मागितलेला होता. तर मात्र आता लक्ष्मीने नाईलाजाने सुद्धा आता त्याला फोन दिलेला असतो, कारण मात्र घरात सगळे टेन्शनमध्ये आणि हा एकटा काय करणार, अजून जानूसुद्धा आलेली नाही आहे. त्यामुळे मात्र आता तिने त्याला फोन दिलेला होता. त्यानंतर मात्र आता इकडे लक्ष्मी खूपच घाबरलेली असते. तिला खूप असं म्हणजे नाही का, जानू नक्की कुठे गेली असेल, नक्की काय झालं असेल जानूसोबत. त्यामुळे तिला आता जानूची खूप अशी काळजी वाटत होती. त्यामुळे मात्र ती टेन्शनमध्ये होती. मग मात्र आता या सिंचनाने तिच्यासाठी एक सरबत आणू का, तुम्ही शांत बसा, म्हणजे आता सगळेच आता तिची काळजी करत असतात. मात्र आता इथे आरव आलेला होता आणि आरवने मात्र तिच्याकडून फोन घेऊन गेलेला होता. आणि मात्र आता आरव त्याच्या रूममध्ये आलेला असतो. आणि मात्र आता आरवने त्याच्या फ्रेंडला कॉल केलेला असतो. तर मात्र आता त्याची फ्रेंड म्हणजे आता ही कोण आहे हे आता आपल्याला लवकरच कळणार आहे. तर मात्र आता त्याने त्याच्या फ्रेंडला कॉल केलेला असतो, पण मात्र आता त्याच्या फ्रेंडचा कॉल लागतच नाही. त्यामुळे तो आता तिथे विचार करतो की मला ही गोष्ट सांगायला पाहिजे, कारण जानू घरात नाही आहे, जानूचा मेहंदीचा कार्यक्रम आहे, ही मला गोष्ट फ्रेंडला सांगायची. पण त्याच्या फ्रेंडचा अजून काही कॉलच लागत नव्हता. त्यानंतर बघा आता इकडे रमा असते आणि रमा मात्र जेवतच नसते, कारण आता तिला फोन दिलेला नसतो. आणि मात्र आता ही रेणुका तिला काही फोन देत नसते, कारण जेवायचं असतं, जेवत्यावेळी फोन नसतो घ्यायचा, असं आता ती तिला सांगत असते. आणि भावनाने सुद्धा काही नियम लावलेले होते. तर रेणुका तिला बोलत असते की रमा जास्त नाटक करू नको, जास्त बोलू नको, तुला मी फोन देणार नाही आहे, त्यामुळे तुला आहे तसं जेवावं लागेल, नाहीतर उपाशी राहा, जेवू नको, असं आता ते तिथे म्हणजे ही रेणुका तिला रागवून बोलत असते. मग मात्र आता तिथे सिद्धू आलेला होता आणि सिद्धू हा सगळा प्रकार पाहतो. सिद्धू आता रेणुकाला बोलतो की आई दे ग फोन, जेवू दे म्हणून. तर मात्र आता ही रेणुकाने तिला फोन दिलेला नसतो आणि रेणुका आता सिद्धूला सुद्धा ओरडते. आणि मात्र आता ती सिद्धूला सुद्धा नकार दिलेला असतो की तिला फोन द्यायचा नाही, तू कसंच तिचे लाड करू नको आणि तिला डोक्यावर घेऊन बसू नको, असं आता इथे सिद्धूला ती सांगत असते. पण मात्र आता इथे सिद्धूला आता हिच्याशी फ्रेंडशिप करायची होती, तिच्याशी मैत्री करायची होती. त्यामुळे मात्र आता इतक्या 7 वर्षात तो तिचे काही लाड करू शकला नाही. त्यामुळे मात्र आता तो इथे तिचे लाड करत असतो. त्यामुळे मात्र आता इथे सिद्धूने इशारा केलेला असतो की तू ती फोन देत नाही ना, तर नको घेऊ, मी तुला फोन देतो, असं आता त्याने तिथे इशारा केलेला होता. तर मात्र आता हे रेणुका पाहते आणि मात्र आता रेणुका सिद्धूला बोलते की सिद्धू, तू खूप काय करतोय, तुझ्या हालचालींवर माझं लक्ष आहे, तिला अजिबात फोन देऊ नको, उपाशी राहायचं असेल ना तर उपाशी राहू दे, असं आता तिथे रेणुका बोललेली होती. तर मात्र आता सिद्धू बोलतो की अगं नाही गाई, मी नाही देणार तिला फोन, ती असं मला बोलते की तिला भूक नाही आहे, ती नंतर खाईन, असं आता तिथे तो बोललेला असतो. आणि मात्र आता सिद्धूचा फोन ती घेणार होती. आता हे सिद्धू नाटक करत असतो आणि मात्र आता सिद्धूसुद्धा बोलतं की मला सुद्धा भूक नाही आहे, मी सुद्धा नंतर खाईन. आणि मात्र आता सिद्धू त्याचा फोन घेऊन आता रूममध्ये गेलेला असतो. आणि मात्र आता तिथे लगेच आता ही रमासुद्धा उठलेली असते. आणि मात्र आता रमासुद्धा रेणुकाला बोलते की मला सुद्धा भूक नाही आहे, मी सुद्धा जाते म्हणून. आणि मात्र आता सिद्धू तिथून उठलेला असतो आणि मात्र आता सिद्धूच्या मागोमाग लगोलगच आता ही रमा तिथे गेलेली असते. तर मग मात्र आता इथे रूममध्ये तर आता हे दोघे आलेले असतात. आणि मग मात्र आता इकडे ह्या रमाने लगेच सिद्धूकडे फोन मागितलेला असतो. तर मात्र आता लगेच इथे सिद्धू विचारत असतो की तुला मोबाईल का हवा आहे. तर मात्र आता ही रमा बोलते की मला फ्रेंडला कॉल करायचा आहे, मला सिक्रेट कॉल करायचं आहे, मला कॉल करायचा आहे, त्यामुळे तू बाहेर जा, दरवाजाला कडी लाव, असं आता ती त्याला सांगत असते. आणि मात्र आता सिद्धू तिथेच उभा राहतो. आणि मात्र आता सिद्धूने तिथे दरवाजाला कडी लावलेली होती. तर मात्र आता इथे रमा बोलते की नाही नाही, तू बाहेर जा, मला आईने सांगितले की अननोन माणसासोबत जर तो असेल तर मात्र त्याला दरवाजा लावून नाही द्यायचा. त्यामुळे सिद्धू आता तिथून बाहेर गेलेला असतो. आणि त्यानंतर मात्र आता हिने सुद्धा तिच्या फ्रेंडला म्हणजे मात्र आता इथे आरवला कॉल केलेला असतो. तर मग मात्र आता इथे आरव आणि ही रमा हे दोघे एकमेकांचे फ्रेंड असतात, बेस्ट फ्रेंड असतात. त्यामुळे आता त्यांचं जे काही सिक्रेट असेल ते मात्र आता ते शेअर करत असतात. आता आरवने तर तिला सांगितलेलं असतं की जानूची आज मेहंदी, आणि मात्र जानूच आता मेहंदीच्या कार्यक्रमात उपस्थित नाही, ती घरीच नाही आहे, ती कुठेतरी निघून गेली, असं आता इथे आरव इकडे रमाला सांगत असतो. त्यामुळे मात्र आता इथे रमासुद्धा विचारते की काय, तुझ्या आईची मेहंदी आणि तुझी आई गायब आहे, तुझी आई मेहंदी काढणार आहे का, असं आता तिथे या रमाने सुद्धा आता त्याला तिथे प्रश्न केलेला होता. पण मात्र आता ह्यांच्या दोघांचं बोलणं चालू झालेलं होतं, पण मात्र अजून काही जानू घरी आलेले नव्हते. त्यामुळे मात्र आता सगळेच जण घाबरलेले होते. कोणाला काहीच कळत नसतं की जानू नक्की कुठे गेली. आता हे सगळेजण विश्वाला सुद्धा कॉल करत असतात, पण मात्र आता तिथे विश्वासुद्धा कॉल उचलत नसतो. त्यांचा फोन लागतोय, मात्र ते दोघेही फोन उचलत नसतात. त्यानंतर मग मात्र आता इथे लक्ष्मीला खूप असं टेन्शन येतं. लक्ष्मी तिथे विचार करते की नाही नाही, आता बस झालं, मीच आता जाते आणि मात्र जानूला पाहून येते.
तर मग मात्र आता इकडे पुढील भागात इकडे आता असं पाहायला मिळणार आहे की आता सिद्धूने तर आता याला मला फोन दिलेला आहे, पण मात्र आता इथे ही भावना लगेच आलेली आहे आणि मात्र भावनाला कळलेलं आहे की सिद्धूने तिला फोन दिलेला आहे आणि मात्र आता ही रमा आतमध्येच असते आणि मात्र आता इकडे लगेच आता भावनाने रमाला आवाज दिलेला असतो. रमावरती चिडलेली असते आणि तिने ह्या मुलींवर खूप असे नियम लावलेत असं आता सिद्धूला तिथे वाटत असतं. तर मात्र आता सिद्धू इथे भावनाला बोलत असतं की भावना, तू मुलींवर खूप असे नियम लावले ते असं का वागतेस? तर मात्र आता भावना तिथे असं बोलते की अहो सिद्धिराज, गेले 7 वर्ष मी असंच मुलींसोबत वागते, जास्त मुलींचे लाड नसतात करायचे, जास्त असे लाड करून नसते द्यायचे आणि तुम्ही आत्ता आले ना आणि तुम्ही आल्या मात्र असं नका करू, असं मात्र आता तिने भावनाने आता इथे सिद्धूला बोललेलं असतं. तर मात्र आता इथे सिद्धूला खूप असं वाईट वाटलेलं असतं, कारण मात्र आता इथे भावनाचं त्याला असं बोललेले असते की तुम्ही आल्या मुलींना अशी सवय लावू नका. त्यामुळे मात्र आता इथे सिद्धूला खूप हर्ट झालेलं असतं, त्याला असं वाईट वाटलेलं असतं, पण मात्र भावनाला तसं बोलायचं नव्हतं. त्यानंतर मात्र आता इकडे दळवींच्या घरी आता इकडून लगेच विश्वा आणि आता जानू निघालेले होते आणि मात्र आता तिथे लक्ष्मी बोललेली होती की आता बास झालं, मीच आता जानूला पाहून येते, जानूला घेऊन येते. पण मात्र आता ती जाणारच असते, निघालेलीच असते. तेवढ्यात मात्र आता ते दोघे तिथे आलेले असतात. तर मात्र आता लक्ष्मी आता म्हणजे जानूला पाहते, त्यामुळे आता तिच्या जीवात जीव आलेला असतो. पण मात्र आता लक्ष्मी त्याला विचारत असते की जानू कुठे गेली होतीस तू? न सांगता कशाला जातेस गं? तर मात्र आता ती रागावलेली होती, त्यामुळे मात्र आता जानूला ती जाब विचारत असते. तर मात्र जानू तिला बोलते की आई मला माफ कर, पण मात्र मी पुन्हा आता तुला न सांगता कुठेच जाणार नाही. पण मात्र आता ही जानू कुठे गेली होती हे तर तिने कोणाला सांगितलं नाही. पण मात्र आता तिच्या हातावरची जी काय मेहंदी ती मात्र आता मेहंदी लक्ष्मीने तिथे पाहिलेली होती आणि लक्ष्मी तिला विचारते, काय तू मेहंदी काढून आलीस? ही मेहंदी नक्की तुला कोणी काढली आणि तू गेली कुठं होती? त्या प्रश्नाचं मला पहिलं उत्तर दे. पण तरीसुद्धा आता जानू काहीच बोललेली नसते. पण मात्र आता ही जानू सांगणार का ती मेहंदी भावनाताईने काढली होती आणि याच्यावर आता लक्ष्मीचे रिॲक्शन काय असणार आणि नक्की आता पुढे काय होणार हे सगळं आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पुढील भाग पाहायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.